बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून चीजने एकदम भरलेले कॉर्न पोटॅटो चीज बॉल्स अशी रेसिपी पाहिली की लगेच करायची इच्छा तुमची होईल हे नक्की. तर कसं करायचं ते बघूया. 3 उकडलेले बटाटे घेतलेत आणि 1 वाटीभर स्वीट कॉर्न घेतलेत. मस्त उकडून घेतलेत. त्यामध्ये उकडताना हळद टाकली आहे, मीठ टाकलं आहे आणि आता थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण उकडलेले बटाटे मस्त असं किसून घ्यायचं आहे. किसून नसेल घ्यायचं तर तुमच्याकडे स्मॅशर असेल तर स्मॅशही करून घेऊ शकता. आता त्यामध्ये 1 बारीक कट केलेला कांदा घेतला आहे, तो टाकायचा. 2 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या, तो टाकायचा. चाट मसाला टाकायचा, चिली फ्लेक्स टाकायचे, ऑरिगॅनो टाकायचं आहे आणि नंतर आपण ते स्वीट कॉर्न जे वाटून घेतले ते टाकायचं आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण एकजीव होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं 1 चमचाभर आपल्याला कॉर्नफ्लॉवर टाकायचं बँडिंगसाठी आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव असं होईपर्यंत. नंतर आपल्याला बॅटर बनवायचं आहे. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आणि 1 चमचा मैदा घेतला आहे आणि त्यामध्ये आपल्याला थोडंसं मिरेपूड टाकायचं आणि मीठ टाकायचं आहे आणि मस्त असं मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, असं पातळ करून घ्यायचं आहे. आणि हे ब्रेड क्रम्स आहेत, मी घरातच बनवून घेतलेत. तर आता काय करायचं, आपल्याला बॉल्स करण्यासाठी थोडंसं आपण जे मिक्स करून ठेवलेलं बॅटर आहे ते घ्यायचं आणि मधोमध असं थोडंसं होल करून त्यामध्ये आपल्याला चीज टाकायचं आहे. चीज हे क्यूबवाला आहे तर ते टाकायचं आहे. नंतरून मस्त असं गोल आपण बॉल करून घ्यायचं आहे आणि नंतर ते आपण जे बॅटर बनवले त्यामध्ये चांगलं डीप करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे ब्रेड क्रम्स आहेत त्यामध्ये मस्त असं घोळून घ्यायचं, पूर्ण कोटिंग करायचं आहे. मग अशाच प्रकारे पूर्ण बॉल करून घेते आणि 15 मिनिट तरी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे. त्यानंतर आपल्याला तेल गरम करायचं मस्त आणि कमी गॅसवरती आपल्याला हे बॉल मस्त असं तळून घ्यायचे आहेत. एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत होतात. तुम्हाला काय सांगू, तुम्ही नक्की करून बघा. आणि पावसाळ्यात आपण नेहमी भजी खातो, तर भजी खाण्यापेक्षा असं काहीतरी वेगळं करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान होतात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढे जेवढं होईल तेवढं शेअर करा. भेटूया पुन्हा. बाय.